नमस्कार मंडळी. तर आज दुपारचे माझे शूटिंगचे आणि एडिटिंगचे कामं लवकरच झाली होती, कारण संध्याकाळी मला झाडझूड करून आणि परत मेथीच्या लाडूची पण तयारी करायची होती. परत रात्रीचे रेसिपीचा व्हिडिओ पण शूट करायचा होता. मी आज जरा थोडं शॉर्टकटच आवरलं आहे आणि म्हटलं चला संध्याकाळच्या आता 3-3:30 झालेत. म्हटलं थोडंसं झाडझूड करून घ्यावी, नंतर आपण आपल्या कामाला लागू शकतो. आणि मुलगी बसली ती अभ्यासाला हॉलमध्येच, आणि ती मला म्हणून मी आज तुझ्या आजची कॉफी बनव, आज तुझ्या आजचं कॉफी प्यायचं खूप मन होते आई एवढी, तर तीच मला बनवून देत असते आधेमध्ये. पण ते कधीतरीच. आता चहा म्हणा कॉफी आमच्याकडे कोणी पित नाही, पण कधीतरीच थंडीचे दिवस आहे ना, तर कधीतरीच पिल्या जातं. तर मी काही केली नाही, पण तिच्यासाठी तेवढी करून दिली कॉफी. नंतर पुढचे कामं आपल्याला करता येतात. आणि मेथीचे लाडू जर म्हटलं ना, तर 2 ते 3 दिवस आधी तयारीला लागलं तरच ते वेळेवर लवकर होतात. कारण खारीक ओलसर असते, कधी कधी ते फोडायची, सुकवायची आणि गिरणीवरून दळून आणायची. कारण मिक्सरचं भांडंही खराब होते. नंतर म्हटलं चला आज खारीकच फोडून घ्यावी. मग खलबत्त्यामध्येच मी काय केलं, थोडंसं खारीक फोडून घेतली आणि ते चांगले 1 दिवस कडक सुकवली. आणि मिक्सरचं भांडं खराब होते ना, म्हणून मी थोडं गिरणीवरून दळून आणते खारीक आणि खोबरं मिक्स करून. आणि हे मला म्हणाले इथपर्यंत तू एकटी कुठपर्यंत खोबरं खिसत बसण्यात आला, तुला थोडीशी मदत करू लागतो. म्हणून हे पण मला खोबरं खिसण्यासाठी थोडीशी मदत करून घेत आहे. आणि खोबरं आणि खारीक आम्ही दोघी मी फोडून घेतली आणि खोबरं खिसण्यासाठी यांनी मदत केली. म्हणजे दोघी पटकन झालं. आणि मला चिली फ्लेक्स पण करायचं होतं. थोड्याशा मिरच्या आणल्या होत्या गावाकडनं कधीपासून, मग त्याच्यात चिली फ्लेक्स करावं. आपण जेव्हा बाहेरचं चिली फ्लेक्स येतं ते खूपच जाडसर असते. मी थोडंसं घरी बारीक करते, कारण आईची पद्धत आहे माझ्या. थोडंसं तेल टाकलं ना, आई म्हणते कलर पण चांगला टिकून राहतो आणि जाळ वगैरे पण लागत नाही त्याला. असं चिली फ्लेक्स मी घरी तयार करून ठेवते, म्हणजे कुठल्याही आपल्या रेसिपीला ते वापरल्या जाते. आणि केल्यानंतर तर तुम्हाला माहितीचा पसारा किती होता आपल्या घरामध्ये. नंतर खारीक पण बारीक करून केली, खोबरं पण, त्याचा सगळा पसारा किचन ओट्यावर हा सगळं होतात. आणि ते चिली फ्लेक्स म्हटली तर आजचा हा होता माझा आजचा व्हिडिओ. चला भेटू पुढच्या चॅनलमध्ये. तो म्हणते बाय.